नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्याकडे एक संदेश घेऊन आलोय. जीवनात बरंच काही घडतं हो. आणि आपल्याला वाटतंय की बस झालं, बस आता मला हे सहनच होत नाही, आता मी हे काही करू शकत नाही, चला दुसरं काहीतरी बघूया उपाय. पण तसं नसतं. कधीच गिवअप करू नका. मी स्वतः सुद्धा बऱ्याचशा सिच्युएशन मधनं गेलोय आणि बरंच काही भोगलोय. पण एक शिकलोय मी की जो माणूस गिवअप करत नाही ना, जर चिकाटीने लागून राहतो आणि प्रयत्न करतच असतो, त्याला यश मिळतेच. चला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट दाखवतो मी. त्यावरून तुम्हाला समजेल की नेव्हर गिव अप अँड लगे राहू. चला बघूया. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की एक रानात एक मडकं होतं. जुनं मडकं, त्याच्यात थोडं पाणी जमा होतं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि थोडंसंच पाणी राहिलं होतं. तर तिथे पाण्याच्या शोधात आला एक कावळा. कावळ्याने बघितलं पाणी तळाशी आहे, माझी चोच काय तिथे पोचत नाही, पाणी वरती कसं आणणार, मडकं भारी आहे, त्याला उचलता नाही येणार, काय करणार. तर त्याने गिवअप नाही केलं, पण तो गेला आणि खडे घेऊन येऊ लागला. एक खडा, दोन खडे, तीन खडे, चार खडे, असे खडे टाकत राहिला त्या मडक्यामध्ये. खड्यांनी मडकं भरलं आणि मग पाण्याला जागाच राहिली नाही. खाली तर पाणी वर आलं. पाणी वर आलं की कावळ्याला पाणी प्यायला मिळालं. ह्याला म्हणतात चिकाटीने काम करणे आणि त्याचे फळही मिळते. तर मित्रांनो, पाहिली ही गोष्ट, ह्याच्यात काय धडा मिळाला तुम्हाला? एक नाही तर बरेच धडे मिळाले. एक इम्पॉर्टंट धडा म्हणजे नेव्हर गिव्ह अप. तो सगळ्यापेक्षा महत्वाचा धडा. पण हे सुद्धा कळलं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. कावळ्याकडे शक्ती नव्हती की ते घागरीला खेचून उपडं पाडून त्यातलं पाणी बाहेर आणून पिण्याची शक्ती नव्हती. पण त्यांनी युक्ती केली. एक एक खडा टाकून टाकून पाणी वर आणलं आणि मस्तपैकी पाणी प्याला. असं अजून एक म्हणजे चिकाटीला फळ मिळते. तो चिकाटीने करत राहिला प्रयत्न. एक एक खडा टाकायचा म्हणजे कंटाळ गोष्ट आहे, हळू प्रोसेस आहे. तरी त्याने नाही गिवअप केलं, कारण त्याला पाणी प्यायचं होतं ना. त्याचं ध्येय एकच होतं की पाणी प्यायचंय. तसं आपल्या जीवनात सुद्धा एक ध्येय ठेवा. आणि ध्येय असलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. त्यामुळे ध्येय महत्वाचं आहे आणि ध्येय बरोबर प्रयत्न सुद्धा महत्वाचा आहे. आणि प्रयत्नात सुद्धा चिकाटी महत्वाची आहे, सबुरी महत्वाची आहे. नेव्हर गिव्ह अप. प्रयत्न करत राहा. प्रयत्नाचे फळ सर्वांना मिळते, कधीच वाया नाही जात. ते आपल्यावर तर देवाचा आशीर्वाद आहेच. त्यामुळे बिलीव्ह करा, प्रयत्न करा, नेव्हर गिव्ह अप आणि जीवनात सक्सेसफुल व्हा. सगळ्यांना हाच एक संदेश द्यायचा होता. चला, ऑल द बेस्ट. येईन पुन्हा दुसरा एक संदेश घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला प्रोत्साहन द्या. चला भेटूया मग. मिलते हैं ब्रेक के बाद. नमस्कार.